तुम्ही पाहताय हवामान अलर्ट हा यूट्यूब चॅनल आणि हा आहे पुढील 3 दिवसाचा म्हणजेच 20 जून, 21 जून आणि 22 जूनचा हवामान अंदाज. सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर इकडे बिहारपासून छत्तीसगड तेलंगणापर्यंत एक ट्रफ लाईन सक्रिय आहे. तसेच उत्तर प्रदेश पासून इकडे पंजाबपर्यंत एक ट्रफ लाईन सक्रिय आहे. उर्वरित तुम्ही पाहू शकता इकडे अरबी समुद्रावर ऍक्टिव्हिटी वाढलेली आहे. इकडे तमिळनाडूच्या आंध्र प्रदेशच्या भागात ऍक्टिव्हिटी बऱ्यापैकी वाढलेली आहे. बंगालचा उपसागर सुद्धा सध्या ऍक्टिव्ह आहे आणि आजपासून थोडंफार राज्यात पावसाचा अंदाज राहील आणि याची तीव्रता किंवा गती 22 जून पासून वाढण्याचा अंदाज राहील. सर्वप्रथम जर आजचा हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज सांगली, सातारा मध्य काही भाग असतील पूर्व भाग, पुणे मध्य काही भाग पूर्व भाग, तसेच अहिल्यानगर, नाशिकचे पूर्व भाग, धुळे, जळगावचे काही दक्षिण भाग, छत्रपती संभाजीनगरला लागून जे भाग आहेत ते, बुलढाण्याचे काही दक्षिण भाग, अकोल्याचे दक्षिण भाग, वाशिम, हिंगोली, परभणी, बीड, धाराशिव आणि सोलापूरचे पश्चिम उत्तर भाग हा जो सर्व पट्टा आहे या भागातून आज मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील. हा पाऊस सार्वत्रिक नसेल. तसेच सिंधुदुर्ग, कोल्हापूरच्या घाट भागात हलका मध्यम पाऊस एखाद दुसऱ्या ठिकाणी होऊ शकतो. सातारा, रत्नागिरीच्या घाट भागात, पुणे, रायगडच्या घाट भागात, मुंबई, ठाणेचा घाट भाग, तसेच इकडे पालघर हा जो भाग आहे या भागातून ढगाळलेलं हवामान राहील आणि कुठेतरी हलका मध्यम पावसाचा अंदाज राहील. घाट भागावर याची शक्यता जास्त आहे. तसेच इकडे गोंदिया आणि गडचिरोली या भागातून छत्तीसगडला लागून जे तालुके आहेत मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज दुपारनंतर आहे. चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा, अमरावती चे काही पूर्व भाग, भंडारा हा जो पट्टा आहे या भागातून दुपारनंतर एकाच दुसऱ्या ठिकाणी एकाच दुसऱ्या गावासाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील. अमरावतीचे राहिलेले भाग पावसाचा अंदाज विशेष नाहीये. स्थानिक ढग निर्माण झाला तरच होऊ शकतो. बाकी इकडे नंदुरबार, जळगावचे राहिलेले भाग, मध्य उत्तर भाग, अकोला, बुलढाण्याचे मध्य उत्तर भाग, नाशिक मध्यवर्ती पश्चिम भाग, पुणे मध्यवर्ती पश्चिम, सातारा मध्यवर्ती पश्चिम आणि समुद्र किनारपट्टीचे जे पालघर, ठाणे, मुंबई, रायगडला लागून जे भाग आहेत या भागात स्थानिक ढग निर्मिती झाली तर एकाच दुसऱ्या ठिकाणी पावसाचा अंदाज राहील, अन्यथा पावसाचा अंदाज नाहीच्या बरोबरच आहे. त्यानंतर उद्या सुद्धा इकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील. पालघर, ठाणे, मुंबईकडे ढगाळलेलं हवामान आणि कुठेतरी हलका मध्यम पावसाचा अंदाज उद्यासाठी दिसत आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा, पुण्याचे मध्यवर्ती भाग, पूर्व भाग, अहिल्यानगर, नाशिकचा पूर्व भाग, छत्रपती संभाजीनगर, जळगावचे काही दक्षिण भाग, जालना, बुलढाण्याचे दक्षिण भाग, वाशिम, हिंगोली, परभणी, बीड, सोलापूरचे उत्तर पश्चिम भाग या भागात थोड्या थोड्या क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पावसाचे ढग सक्रिय होऊन दुपारनंतर पाऊस होऊ शकतो, सार्वत्रिक नसेल. इकडे सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, अमरावती, अकोला, बुलढाणा, जळगावचे राहिलेले भाग, धुळे, नंदुरबार या भागातून स्थानिक ढग निर्मितीवरच पाऊस अवलंबून आहे. स्थानिक ढग निर्माण नाही झाले तर एक पावसाची शक्यताही नाहीये. यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, चंद्रपूर हा जो पट्टा आहे दुपारनंतर एका दुसऱ्या ठिकाणी एका दुसऱ्या गावासाठी पाऊस राहील. विशेष पावसाचा अंदाज नाहीये. गोंदिया, गडचिरोली भागात मेघगर्जनेसह पाऊस दुपारनंतर राहील, पण तो पण सार्वत्रिक पाऊस नसेल. त्याच्यानंतर 22 तारखेला पावसाची गती, पावसाची तीव्रता, पावसाची व्याप्ती थोडीफार वाढण्याचा अंदाज आहे. कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पुणे, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर हा जो सर्व पट्टा आहे मेघगर्जनेसह पावसाची शक्यता जरा बऱ्यापैकी चांगली दिसत आहे. मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर हा जो पट्टा आहे स्थानिक ढग निर्मिती झाली तर या भागात सुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील. जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर या भागात सुद्धा बऱ्यापैकी स्थानिक ढग निर्माण होऊन पावसाचा अंदाज दिसत आहे, पण पाऊस सार्वत्रिक नसेल. गोंदिया, गडचिरोली या दोन जिल्ह्यात मेघगर्जनेसह पाऊस 22 जूनला सुद्धा सक्रिय राहील, सार्वत्रिक नसेल. यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, चंद्रपूर दुपारनंतर एका दुसऱ्या गावासाठी पावसाचा अंदाज राहील. सार्वत्रिक पाऊस किंवा मोठ्या क्षेत्रावर व्याप्ती नसेल पावसाची. आणि राहिलेले जे जिल्हे आहेत नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम
पावसाची शक्यता काय 22 जूनला दिसत नाहीये. स्थानिक ढग निर्माण झाला तर एखाद दुसऱ्या गावासाठी होऊ शकतो, अन्यथा पावसाचा अंदाज नाहीये. तर एकूणच काय तर 20 जून आणि 21 जून आजपासून बऱ्यापैकी पावसाचा अंदाज राज्यात बनणार आहे. 22 जून पासून व्याप्ती वाढेल पावसाची. दक्षिण महाराष्ट्र असेल, मागाशी सांगितल्याप्रमाणे जे जिल्हे असतील, व्याप्ती वाढेल. पावसाचा जोर सुद्धा वाढण्याचा अंदाज आहे. 22 जून पासून पावसाची शक्यता जरा जास्त आहे. बाकी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद.